आधी नमस्कार कर. अरे देवा, हा तर आपल्या महालापेक्षाही मोठा कक्ष आहे. मनुताई, आपण इथेच राहणार ना? नाही नाही, आपण तर झाशीच्या महालात राहणार. तर मग खूपच मजा येईल. हे देवा, किती सुंदर आहे ना. हो. राहू द्यात मल्लिका आलिया, ही मुलांनी खेळायची गोष्ट नाहीये. किती खूबसूरत नकाशी आहे ना. हो, खूबसूरत तर अवश्य आहे, परंतु ह्यात आमच्या आजोबांचा अपार स्नेह पण आहे. मनुताई, जर त्या रात्री दुर्गा मातेची ही मूर्ती असती तर तुला कोणीच पकडू शकला नसता. हाय अल्ला, काय झालं होतं? काही नाही, एका भरकटलेल्या भावाला योग्य रस्ता दाखवायची संधी मिळाली होती. आम्ही ऐकलं होतं की उरईमध्ये आपल्यासोबत काही हादसा घडला होता. घडला तर होता, पण आमच्या बाबतीत जे काही होतं सगळं चांगल्यासाठीच होतं. त्या रात्री ती घटना घडली नसती तर आम्हाला एक भाऊ मिळाला नसता आणि ना आमच्या हत्येच्या कारस्थानाचा सुगावा लागला असता. षड्यंत्र? आपका मतलब है साजिश? हो, साजिश झाली होती आणि आम्हाला हेही कळलंय की त्या कारस्थानात झाशीच्या महालातली एक महिला पण सामील आहे, जी त्या फिरंग्यांना मिळालेली आहे. काय झालं? तुम्ही इतक्या अस्वस्थ का झालात? काही नहीं, हम बहुत हैरान हो गए, इसलिए या खुदा, साजिश या थराला पोहोचली की आमच्या होणाऱ्या मल्लिका साहेबांच्या जीवावर उठले हे लोक. आम्हाला दुःख याचं नाहीये की आम्हाला मारायचं कारस्थान रचलं गेलं, पण दुःख या गोष्टीचं आहे की आपलेच लोक या फिरंग्यांना साथ देत आहेत. पहा तुम्ही, मी त्या बाईला नक्कीच शोधून काढेन. का तुमचा कुणावर शक आहे? संशय जोवर पुराव्यात बदलत नाही, आम्ही तोवर कोणाचं नाव नाही घेत. पण फिर भी मल्लिका आलिया, ज्या कोणीही जलील हरकत केली आहे, आम्ही त्याला शोधायला आपल्याला मदत करू. कदाचित आपल्याला ठाऊक नसेल, महाराज गंगाधर रावांचा ताजोतक छीनण्यासाठी खुद्द त्यांचे घरवाले. आम्ही त्यांनाही लवकरच भेटू, ज्या प्रकारे आज तुम्हाला भेटलो. जी, आम्हाला त्या 3 दावेदारांनाही भेटायचंय ना. सुरक्षा सैनिकांना सांग की गर्दी हटवा, आम्हाला आज जायचंय. जी राणी साहेबा, जरा गर्दी हटवा समोरून. हे काय? आम्हाला आज जायचंय. क्षमा करावी, आम्हाला आदेश आहे की सुरक्षेच्या दृष्टीने महाराणी मणिकर्णिकेला कोणालाही भेटता येणार नाही. मूर्ख, आम्हाला महाराजांनी पाठवलंय. आम्ही महाराणींचं स्वागत. क्षमा करावी, सेवक आदेशाचं उल्लंघन नाही करू शकत. याचा अर्थ असा काढायचा की इथे आल्यावरही आम्ही आत नाही जाऊ शकत.
ठाऊक नाही गंगाधरावाला काय हवंय. महाराजांचा विजय असो. तात्याजी, हे सगळं इथे आणायची काय आवश्यकता होती? महाराज, वधू पक्षाच्या स्वागतासाठी ज्या थाळ्या जात आहेत त्यावर वराची एक दृष्टी पडणं शुभ मानतात. घ्या, आम्ही दृष्टी टाकली, आता घेऊन जावं. महाराज, हे पहा, महाराणींसाठी हा. तात्याजी, आपण जे काही सगळं केलं असेल नक्कीच व्यवस्थित असणार, परंतु आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत गुंतवू नका. आणि एक गोष्ट आपण नीटपणे समजून घ्या, हा विवाह आमच्यासाठी राजनैतिक गठबंधनाशिवाय आणखी काही नाहीये. महाराज गंगाधर राव, वहिनी साहेब. वहिनी साहेब. कोण वहिनी? आपण झाशी नरेश आहात, आपल्यापाशी अधिकार आहेत, आपल्यापाशी सत्ता आहे. आपल्याला वाटलं तर धुळीला मस्तकी लावाल टिळा बनवून, आणि वाटलं तर ज्याला टिळा बनवायला पाहिजे त्याला मातीमोल कराल. अशा आवेशात आम्ही आपल्याला प्रथमच पाहतोय वहिनी साहेब. महाराज, वहिनी साहेबांचा रोष उचित आहे. आपण आम्हाला सांगितलं होतं की महाराणींची सुरक्षा आणि स्वागत आम्ही करायचं, परंतु तिथे गेल्यावर आम्हाला प्रवेशद्वारापाशीच रोखण्यात आलं. बसा. बसा, आम्ही तुम्हाला सांगतो, तुमचा नक्कीच गैरसमज झालाय. खरं तर मणिकर्णिकेच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आम्ही प्रधानमंत्र्यांवर सोपवली, आणि प्रधानमंत्र्याचं पद भाऊक तिला ओळखत नाही. त्यांना केवळ त्यांचं कर्तव्य दिसत असतं. याचा अर्थ असा झाला की आम्ही आपल्या विवाहात सुद्धा सामील नाही व्हायचं. आपण असं कसं बोलता वहिनी साहेब? तुमच्या आशीर्वादाशिवाय तर हे शुभ कार्य संपन्न होऊच शकत नाही. आपल्याला तर चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की आमच्या विरुद्ध कसली कसली कारस्थानं रचली जात आहेत ती. मणिकर्णिका पिठूरहून निघाली. यात्रा गोपनीय असूनही तिच्यावर हल्ला झाला. जर ही अशी सुरक्षा व्यवस्था नाही केली तर कोणीही कधीही घात करू शकतो. आणि जरा विचार करा, विवाह झाल्यानंतर मणिकर्णिकेच्या सुरक्षा व्यवस्थेचा भार तुम्हा लोकांव्यतिरिक्त आम्ही कोणावर सोपवू शकतो? तुम्हा लोकांशिवाय आमचं असं आहे तरी कोण? तुम्ही केवळ तुमच्या दृष्टीने पाहतात मही साहेब. कधीतरी गंगाधररावच्या समस्यांना गंगाधररावच्या दृष्टीने पहा वहिनी साहेब. तुम्हाला झांसी नरेश नव्हे, एक अशी असहाय्य व्यक्ती नजरेस पडेल जी आपल्या लोकांकडे आशेच्या आसेने पाहते. आम्ही तुमच्या सोबतच आहोत. वहिनी साहेब,
मनुताईसाठी इतक्या सगळ्या भेटी पाठवल्या झाशी नरेशाने. बघ किती छान आहे ना हे सगळं. मनुताई एकदा घालून बघ ना ग, खूप छान दिसशील तू. असं वाटतंय महाराजांचं आमच्या मनुताईवर खूप प्रेम आहे. आणि इतकंच नाही, महाराणी साहेबा आम्हा दोघींना आदेश दिलेला आहे की महाराणींना तयार होण्यासाठी वेगवेगळे कक्ष सजवावेत. मग काय तुम्ही सजवलेत? हो, कक्ष तयार आहेत. चलावे महाराणी साहेबा. अगं हे तर आम्ही पाहिलंच नाही. या इथे द्या. मनुताई बघ किती छान हार आहे. मी एकदा घालून पाहू हा. हा आपल्या सुंदर गळ्यापेक्षा खूबसूरत नाही. जर आपण याचा स्वीकार केला तर फार मोठी खुशी होईल. हा घे आमच्याकडून तुझ्यासाठी. काय झालं? तुमच्या डोळ्यात अश्रू? काही नाही मल्लिका साहेबा, ह्या कंबक तासवांची ही किस्मत किती अजीब असते ना. दुःखात तर हे वाहतातच आणि खुशीच्या वेळी वाहतात. आपल्याला आलेले हे तोफे पाहून आम्ही फार खुश झालो. सुंदर काशी, जा मल्लिका साहेबांसाठी आलेले हे किमती तोफे आरशगामध्ये ठेवून या. जी. आम्हाला इजाजत द्यावी मल्लिका साहेबा. मनुताई अगं महाराजांनी तुला इतक्या सगळ्या भेटवस्तू दिल्या, तू काहीच नाही देणार? देईन ना. काय देशील मनुताई? आम्ही महाराजांना त्या कारस्थानी बाईचं नाव सांगू. आम्ही महाराजांना त्या कारस्थानी बाईचं नाव सांगू. कारस्थानी बाई? हो प्राची, आणि ती कारस्थानी बाई झाशीच्या राजमहालात राहते. पहा तू, आम्ही तिला नक्कीच शोधून काढू. नीट ठेवा. ठीक आहे. तात्या, सगळी तयारी झाली? हो काका, सगळं तयार आहे. मिठाईचा थाळा कुठे आहे? काका इथेच तर ठेवलाय की. आणि फळं पण होती ना? काका, आपण जरा नजर तर फिरवा. ही पहा, इथे आहेत फळं. आणि महाराजांची राजवस्त्र? काका, राजवस्त्र पण इथेच आहेत. ही पहा. आपण मला कळतंय काका, तुम्ही चिंता करू नका. आता तात्या कसलाही अपशकुन नाही होऊ देणार. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे तात्या.
मणिकर्णिका. कोणाची मणिकर्णिका? आम्ही झाशी नरेशांना पत्र लिहित होतो. काय लिहिलंस मनुताई? ऐक. झाशी नरेश गंगाधरराव महाराजांना आमचं अभिवादन. ह्या पत्राच्या द्वारे आपणास सूचित करू इच्छितो की झाशीच्या महालातल्या एका संशयित महिलेने फिरंग्यांशी हातमिळवणी करून आमच्या हत्येचं कारस्थान रचलं होतं. आम्हाला आमच्या हत्येची चिंता नाहीये, परंतु दुःख या गोष्टीचं आहे की आपल्या महालात असे विश्वासघातकी लोक राहत आहेत की जे आपल्या स्वार्थासाठी फक्त तुमच्याशीच नव्हे तर आपल्या धरती मातेशी द्रोह करण्यास कचरत नाहीत. आमच्याकडे त्या महिलेला ओळखण्याचा अत्यंत महत्वाचा पुरावाही आहे. मनुताई, महाराज तुझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवतील? अवश्य ठेवतील. आपण इथे जिथे हेच आपली दासी सांगत होती की आपण आम्हाला याद केलं. हो, आम्ही बोलवलं होतं. जी फरमाइये, बंदी हजर आहे. आम्ही आपल्याला एक उपहार देऊ इच्छितो. झाशीत आमचं सर्वात पहिलं स्वागत आपणच केलं, म्हणून आपल्या या छोट्या बहिणीकडून या भेटीचा स्वीकार करावा. हा विघ्नहर्ता आहे. आपल्या नियतीच्या मार्गामध्ये काही विघ्न येऊ देणार नाही. शुक्रिया. मनुताई, दाखव ना, तुझ्यापाशी कसला पुरावा आहे? दाखवते. मणिकर्णिकेला मार्गातून हटवलं जावं. याला हा सिक्का हिच्यापाशी कसा आला? हा आहे तो पुरावा. हा आम्ही पत्रासोबत महाराजांपर्यंत पोहोचवू.